नमस्कार. सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. स्टार प्रवाह परिवार 2026च्या रेड कार्पेटवरती मी आहे आणि माझ्यासोबत आत्ता कोण आहे माहिती आहे का? ऑनस्क्रीन जे एकमेकांचे दुश्मन आहेत मी असं म्हणते ते आत्ता ऑफस्क्रीन आपण त्यांची केमिस्ट्री बघणार आहोत. कशा आहात दोघी? मजेत. मस्त. गोड दिसताय दोघी. बरं, आता हा कितवा इंटरव्ह्यू सुरू आहे? तुम्ही मगाचपासून बघते कंटिन्यू उभे आहात तुम्ही. सो हॅट्स ऑफ टू युअर पेशन्स. अगं कसं आहे, शेवटी ह्याचसाठी येतो ना आपण. कोणी आलंच नाही तर काय होणार. तुम्ही येता, ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. हो ॲक्च्युली तुम्ही येता, तुमचे पेशन्स खूप जास्त आहे. हो आणि सगळ्यांना प्रश्न विचारायचे, त्यांच्याशी इंटरॅक्ट करायचे. बरं, नेहमी ना रेड कार्पेट म्हटलं की सगळ्यांना म्हणजे स्पेशली लेडीजना असं असतं ना की काय वेअर करायचं आहे. यावेळेला कुठली आपण एक थीम म्हणूया, आपण वेअर करूया. आणि यावर्षी ना वेस्टर्न ड्रेस कोड आहे. सो तुम्ही हे कधीपासून प्लॅनिंग केलेलं मला ते ऐकायचं आहे. मला महिनाभर आधी कळलं होतं, इन्व्हिटेशन यायच्या आधीपासून इन्व्हिटेशन यायच्या आधीपासून. आणि मग आम्ही, वेळ तर कोणालाच नव्हता, आम्ही सेटवर बसूनच जे काय करायचं ते केलं. अनेक गोष्टी ठरवून आणि असं एका मुद्द्यावर पोचलो. तो म्हणजे एक एलिमेंट आपण एक ठेवूया, जो होता आमचा फ्लावर. सो फुलं हा आमचा एलिमेंट आहे आणि माझ्या ड्रेसवरती फुलं आहेत आणि आमची इतर फुलं येत आहेत असं हवे आहेत. सो असं ठरवलं आणि रंगाच्या बाबतीत सगळ्यांना फ्रीडम दिला होता की तुम्हाला हवं आहे त्या रंगाचे कपडे घाला. कारण मला असं वाटतं की जर चॅनलकडून नाही आलं ह्या वर्षी तर प्रत्येकाला त्याला जो रंग सूट होतो त्या रंगात येता यावं ह्यासाठी. युनिकनेस पण आणि एक दिसतो ना. आणि आपला एक कम्फर्ट झोन, आवडता कलर, असं सगळं. अशा अनेक गोष्टी आहेत. पण हे जे तुम्ही तुमच्यात प्लॅनिंग झालेलं की आपण तुझंही काय करणार आहेस किंवा प्रियंका तू काय कसं पूर्ण म्हणजे सगळ्याच गोष्टींचं प्लॅनिंग झालं होतं. सीनचं प्लॅनिंग नव्हतं झालं. हो, एवढं प्लॅनिंग आम्ही कपड्यांचं कोणाला केलं. वेळ लागलेला जास्त असं. कालपर्यंत हिचा पण ड्रेस बनत होता. सो झालं असं आहे की आम्ही रोज शूट करतोय. गेला अख्खा महिना आम्हाला सुट्टीच नाही मिळाली आहे. मग आम्ही सगळं ऑनलाईन फोटोज पाठवणं, जे काय तसं केलेलं आहे सगळं. त्यामुळे सगळं माझ्या घरी काहीच येत नव्हतं कारण घरी फार कोणी नव्हतं अवेलेबल पार्सल घ्यायला. सो जुईकडे जायचं. माझा वॉचमन सगळं घ्यायचा, मग ते मी घेऊन मग मी हिच्या घरी, असं सगळं चालू होतं. मध्ये मला ट्राय करायला मदत करणार इथपासून हे सगळं इच्छा सगळ्यांचे एफर्ट्स इक्वल एफर्ट्स. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, आता प्रेक्षकांना खरं हे ऐकायला जास्त ते उत्सुक आहेत कारण ऑनस्क्रीन तुमच्या दोघींची केमिस्ट्री त्यांना लवकरच बघायची मालिकेमध्ये जित आहेत ते आत्ता इथे बघतायत. पण नाही ऑनस्क्रीन भांडणात सुद्धा केमिस्ट्री असतेच. आणि ती आमची चांगली आहे कारण आमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री चांगली आहे. सो एकमेकांचे स्वभाव, एकमेकांचे टायमिंग हे माहीत असले की सीन करताना मजाही येते आणि सोयीचंही जातं. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे जेवढ्या काय म्हणतो आपण, ती पण पूर्ण लक्ष देऊन सीनमध्ये असते. त्यामुळे असं मला माहिती असतं की ही वाक्य नाही चुकणार. टपाटप जी आमची वाक्य जातात तर त्याच्यासाठी ते तेवढी तुमची लाईन्स पण तुम्ही पाठ केलेलं गरजेचं, जे तिचं पाठ असतं. त्यामुळे मला ती भीती नसते की रिटेक होईल. आमच्या दोघींचे सीन असे होतात त्यामुळे पटकन होतं. आत्ता एकमेकींना जर का कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर तू काय देशील पटकन? मी तर नेहमीच म्हणते ती आमच्या सेटची सुंदर मुलगी आहे. उंच मुलगी उंच आणि सुंदर मुलगी आमच्या सेटवरची, ती मला वाटते नेहमी. आणि आमच्या सेटवरची सगळ्यात स्मार्ट मुलगी म्हणजे सुंदर वगैरेच्या पलीकडे. म्हणजे सुंदर ही माझ्यासाठी काही परिभाषा नाही आहे कारण ते काय आपण कमवलेलं नसतं. पण जो स्मार्टनेस आणि त्याच्यासाठी काय म्हणतो त्याला, आपण आयुष्यात जे जगलेलो असतो ना त्याच्यातून शिकून जो पुढे जातो ना तर त्यातली जुई आहे. त्यामुळे मला हॅट्स ऑफ की आमच्या सेटवरची सगळ्यात स्मार्ट. बरं, पण आत्ता तुमची पूर्ण टीम आलेली नाही आहे तर कोणाला मिस करताय आत्ता या क्षणी? सगळ्यांनाच. मला वाटतं की सगळ्यांना यायचंच असं करणारे आम्ही दोघी असं नाही. म्हणजे मी तर लिटरली काल परवापर्यंत आमच्या मयुरीला वगैरे, मयुरी कपडे काय दाखव, काय गेलंयस, ज्वेलरी पाहिजे का, हे पाहिजे का, ते पाहिजे का, मला सांग. सो मी सगळ्यांच्या मागे लागत होते. आणि खरं तर आता ना समर सुरू झालेला आहे आणि आपण बघतोय खूप गरम होत आहे. तर मला तुम्हाला दोघींना विचारायचं आहे की आत्ता समरमध्ये तुम्ही काळजी कशी घेता स्किनची? ॲक्च्युली काहीही केलं तरी सुद्धा काही घडत नाही. त्यामुळे उन्हात न जाणं हीच काळजी घेणं आहे माझ्यासाठी. कारण मला सगळ्याचाच त्रास होतो. हायड्रेट राहणं पलीकडे मला वाटत नाही की काही मस्ट नीड असेल. पण डिरेक्ट सनलाईटमध्ये जाऊच नाही मी तर म्हणते. पण एक जे असं असेल ना की दर उन्हाळ्यात तुम्ही हे फॉलो करताच, अदरवाईज हे केलं नाही की त्रास होतो.
किंवा ती एक कटाक्षाने फॉलो करताच? पाण्याचंच मी सब्जा वगैरे पिते मग, कारण उष्णतेचा मला भयानक त्रास होतो. आणि मी कधीच मॉइश्चरायझर काय सनस्क्रीन न लावणारी मुलगी, तर ह्या मालिकेपासून जुईच्या सांगण्यावरून शिस्तीत सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावून येते. म्हणजे काय म्हणतात, जुई ही एक तुझी काय म्हणतात ताई? येस, ताई नाही ताई. ताई नाहीये, ती काही एवढी मोठी नाहीये. आमच्यात हार्डली 7 दिवसांचं वगैरे अंतर असेल. 7 दिवसांचं आहे फक्त. 7 वर्षांचं आहे. काय पोपट ताई बघते बघाच ओके. सो आता कम्प्लीट द सेंटेन्स हे आपण एक सेगमेंट करणार आहोत. तर मी तुम्हाला एक वाक्य सांगेन, त्याच्या पुढचं कम्प्लीट तुम्ही करायचं. ठीक आहे. स्टार प्रवाहाच्या सिरियल्स म्हणजे सगळ्या सिरियल्स ना, एकापेक्षा एक. स्टार प्रवाहावरची प्रत्येक सिरियल म्हणजे प्रेक्षकांसाठी परवडी आहे. कारण की माझ्या मनातलं सांगितलंच आहे. स्टार प्रवाहाच्या सिरियल्समध्ये सगळ्यात खास गोष्ट म्हणजे कथानक. कथान. स्टार प्रवाहाच्या सिरियल्स पाहताना प्रेक्षक म्हणतात हा कमाल सिरियल आहे. स्टार प्रवाहाच्या सिरियल्समुळे आम्हाला खूप प्रेम मिळालं. ओळख एकूणच मिळाली. ओळख मिळाली, प्रेम मिळालं. माझ्या तर 3 मालिका ह्याच चॅनलवरती, त्यामुळे खूप प्रेम, ओळख सगळंच मिळालं. आता रॉंग आन्सर ओनली असं सेगमेंट करणार आहोत. ठीक आहे. त्याची चुकीची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. ठीक आहे. पहिला प्रश्न, शूटला जर उशीर झाला तर बेस्ट एक्सक्यूज कोणती असते? आम्ही आम्ही उशिरा उशिरा येत येत नाही. त्यामुळे एक्सक्यूज एक्सक्यूज आम्ही देतो रॉंग रॉंग आन्सर. आम्ही Traffic लागलं. की ट्रॅफिक लागलं. अलार्मच नाही झाला. हां. मुलाला पंक्चर शाळेत झाली सोडायला गाडी. जायचं होतं. हां. को स्टारला इम्प्रेस करण्यासाठी बेस्ट वे? कानाखाली मारणं. अवॉर्ड मिळण्यासाठी सिक्रेट फॉर्म्युला? अजिबात मेहनत करायची नाही, हां, झोपून राहायचं. झोपून राहायचं. मेकअप रूममध्ये सगळ्यात जास्त काय होतं? आराम. हो, झोपायलाच येतो आम्ही तिथे. भांडणं, आराम. हे रॉंग आन्सर आहेत हां बरं का. सिरियल्समध्ये रडण्याचा बेस्ट ट्रिक काय आहे? गुदगुल्या करणं. तुझा मोबाईल नंबर सांग दोघींचा. 9169 282129. एक्सो. वॉलेटमध्ये किती रुपये आहेत? आत्ता खरंच आहे 400 रुपये. अगं खोटं सांगायचं आहे. 5 लाख रुपये आहेत माझ्याकडे. मॅनिफेस्ट करतोय. तथाच. थँक्यू. डायलॉग लक्षात ठेवण्याचा बेस्ट शॉर्टकट काय आहे? अजिबात कॉन्सन्ट्रेट करायचं नाही, फक्त स्क्रिप्ट बघायची आणि ठेवून द्यायची. स्क्रिप्ट अशी त्याची पुंगळी करायची. घुमडायची. हा काय करायची? पुंगळी. पुंगळी करायची. ॲक्टरच्या बॅगमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय असतं? ॲक्टरच्या बॅगमध्ये दारूची बाटली. दगडगोटे. को स्टारला अनॉय करण्याचा इझिएस्ट वे काय आहे? काय करण्याचा? अनॉय करण्याचा. अनॉय करण्याचा. आपली वाक्य अगदी व्यवस्थित घ्यायची, चोख राहायचं. चोख राहायचं. थँक्यू सो मच. येस.